गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संख्यांचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहे. संख्यांचे प्रकार हा घटक अभ्यासण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांनी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पाचवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयाचा संपूर्ण अभ्यासक्रम व त्यावरील प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, इयत्ता 8वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम, त्यावरील प्रश्नपत्रिका आणि विश्लेषण, इयत्ता 10वीमध्ये शिकत असणाऱ्या सेमी आणि मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 1 व गणित भाग 2 पुस्तकातील संपूर्ण सराव संच, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी यासारख्या विषयाचे सर्व व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपला आज मुख्य घटक म्हणजे गणित विषयातील संख्यांचे प्रकार. 2 ते 3 पुस्तकांचा अभ्यास करून 2 ते 3 पुस्तकांचा रेफरन्स घेऊन पूर्ण संख्यांच्या प्रकाराची माहिती मी एकत्रितपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग शिकूया. सगळ्यात पहिले संपूर्ण संख्यांचे प्रकार. त्यामधील पहिला प्रकार नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारामध्ये करतो अशा सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग अशा संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात? तर व्यवहारामध्ये आपण कोणत्याही संख्येचा वापर करतो. उदाहरणार्थ 2, 5, 100, 20 अशा विविध प्रकारच्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो. तर व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. तर बघा, या संख्येची व्याख्या आणि त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट मी या प्रकाराच्या शेवटी तुम्हाला स्क्रीनवर लिहिणार आहे. त्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ते लिहून घ्या. तर बघा, आपण समजून घेऊया नैसर्गिक संख्या म्हणजे काय. तर नैसर्गिक संख्या या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्या असतात. तर आपण व्यवहारामध्ये संख्या वापरत असताना आपण व्यवहारामध्ये 0 आणि -2, -5 म्हणजे ऋणभारित संख्या, 0 आणि ऋणभारित संख्यांचा वापर आपण व्यवहारामध्ये करत नाही. म्हणून 0 आणि ऋणभारित संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर मग नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? तर नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून सुरू झालेली असते. 1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणू शकतो. नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते तर अनंतपर्यंतच्या या सर्व संख्यांना म्हणायचंय नैसर्गिक संख्या. तर बघा, या नैसर्गिक संख्येला अजून 2 नाव आहेत. या नैसर्गिक संख्येला मोज संख्या किंवा गणनावाचक संख्या असे सुद्धा म्हणतात. बघा, नैसर्गिक संख्या ज्या संख्या आपण व्यवहारात वापरतो अशा संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. व्यवहारात वापरत असताना आपण 0 किंवा ऋणभारित किंवा मायनस असणाऱ्या संख्या आपण व्यवहारात वापरत नाही. म्हणून अशा संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणायचं नाही. त्यानंतर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून सुरू होते. तर 1 पासून तर अनंतपर्यंतच्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणू शकतो. नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या किंवा गणनावाचक संख्या सुद्धा म्हणतात. बस एवढंच नैसर्गिक संख्येच्या या प्रकारामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट पण तुम्ही लिहून घ्या. बघा, आपण आत्ताच जे समजून घेतलं नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्याचे काही पॉईंट स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, ते सर्वांनी लिहून घेणे. तर बघा, परत एकदा सांगतोय, ज्या संख्येचा वापर आपण व्यवहारात करतो त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. 1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या किंवा गणनावाचक संख्या सुद्धा म्हणतात. कारण या मोजण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूची गणना करण्यासाठी आपण या संख्यांचा वापर करतो. 0 आणि ऋणभारित संख्या म्हणजे ज्या संख्येला वजा चिन्ह आहे, उदाहरणार्थ -5, -2 असे वजा चिन्ह असणं म्हणजे मायनस चिन्ह असणाऱ्या संख्यांना आणि 0 या 2 संख्यांना नैसर्गिक संख्या
म्हणत नसतात. तर बघा हे 3 पॉईंट सगळ्यांनी लिहून घ्या. संख्यांचा दुसरा प्रकार आपण अभ्यासू. संख्यांचा दुसरा प्रकार म्हणजे मूळ संख्या. तर आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ मूळ संख्या म्हणजे काय. ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आणि त्याच्या आपल्या भाषेमध्ये आपण सरळ त्याची दुसरी व्याख्या सुद्धा करू शकतो. ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही पण भाग द्यायचे असल्यास 1 किंवा त्याच संख्येने भाग द्यावा लागतो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. थोडक्यात ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये आपण प्राईम नंबर असे म्हणतो. तर मग या मूळ संख्या कोणत्या. जसं आपण सुरुवात केली 1 पासून, तर 1, 0 आणि 1 ही मूळ संख्या नसते. 0 आणि 1 या संख्येला मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या म्हणत नाही. तर आपण सुरुवात करू 2 पासून. तर बघा जर आपण विचार केला 2 पासून, 2 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 3 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 4 या संख्येला 2 ने भाग जातो म्हणून 4 ही मूळ संख्या येणार नाही. तर बघा 2, 3, 4 नाही. 5 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून 5 ही मूळ संख्या झाली. नंतर 6 या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो म्हणून 6 सुद्धा ही मूळ संख्या येणार नाही. 7 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 11, 13, 17, 19 अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. जर आपल्याला त्याला भाग द्यायचा असला तर 1 किंवा त्याच संख्येने त्याला भागावे लागते. बघा अशा प्रकारच्या संख्या म्हणजेच मूळ संख्या. तर मग 1 पासून ते 100 पर्यंत एकूण अशा भाग न जाणाऱ्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती. एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता त्यामध्ये आपण जर विचार केला तर सुरुवात 2 या संख्येपासून, 2 या अंकापासून झाली. 2 हा एकमेव असा अंक आहे की तो सममूळ संख्या आहे. म्हणजे जर 2 सोडले आपण आणि सर्व संख्यांचा जर विचार केला तर सर्व संख्यांमध्ये सर्वच्या सर्व संख्या या विषम संख्या आहेत. सर्व संख्या कोणत्या आहेत. विषम संख्या आहेत. पण फक्त 2 हीच अशी एक संख्या आहे की ती मूळ संख्या आहे आणि समसंख्या सुद्धा आहे. म्हणजे सर्व मूळ संख्याचा जर आपण विचार केला तर 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळ संख्या असून ती समसंख्या आहे. मग तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात अशी कोणती संख्या आहे की सममूळ संख्या आहे. मग सममूळ संख्या म्हणजेच 2. तर बघा 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या 25, एकूण मूळ संख्या 25. जर आपण या 25 मूळ संख्यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज 1060 येते. तर मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1 ते 100 पर्यंतच्या पूर्ण मूळ 25 मूळ संख्यांची बेरीज 1060 असते. तर बघा आपण 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 25 संख्या जर आपण पाहिल्या तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि त्यापुढे 19 नंतर 23, 29 असं आपण करत गेलो तर पूर्ण संख्या या 25 संख्या आहेत की ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर बघा आपण हे पॉइंट व्यवस्थित लिहून घेऊया. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. तर बघा समजून सांगत असताना तुम्हाला हे पॉइंट लिहिता येत नाही तर मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला हे सर्व पॉइंट आणि त्याच्या व्याख्या हे लिहून देणार आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वहीमध्ये रजिस्टरमध्ये त्या लिहून घ्या.
बघा, मूळ संख्येचे काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ते सर्वांनी लिहून घ्यायचे. मूळ संख्येची व्याख्या: ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. 0 व 1 ही मूळ संख्या नाही. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती पहिली आणि सम पण मूळ संख्या आहे. तिसरा पॉईंट: 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असून त्या सर्व संख्यांची बेरीज 1060 येते. तर बघा, हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे. या पॉईंटवर स्पर्धा परीक्षेला असेल किंवा 5वी 8वी स्कॉलरशिपला अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामध्ये प्रश्न विचारले जातात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा, अशी कोणती संख्या आहे की ती सम आहे पण मूळ आहे? 2. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्यांची बेरीज किती? 25. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहे आणि त्या मूळ संख्यांची बेरीज आहे 1060. तर बघा, यापैकी कोणतेही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर हे पॉईंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 25, त्या कोणकोणत्या ते आपण पाहू. तर बघा, 1 ते 100 पर्यंत ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत? जर आपण या ठिकाणी विचार केला तर 1 ते 10च्या दरम्यान 2, 3, 5, 7 हे 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20च्या दरम्यान 11, 13, 17, 19 या मूळ संख्या आहेत. 21 ते 30 या दरम्यान 23 आणि 29 या मूळ संख्या आहेत. 31 आणि 40 या दरम्यान 31 आणि 37 या मूळ संख्या आहेत. 41 ते 50 या दरम्यान 41, 43, 47 या 3 संख्या आहेत. 51 ते 60च्या दरम्यान 53 आणि 59 ही मूळ संख्या आहे. 61 ते 70 या दरम्यान 61 आणि 67 या मूळ संख्या आहेत. 71 ते 80, 71, 73, 79 या मूळ संख्या आहेत. 81 ते 90 या दरम्यान फक्त 2, 83 आणि 89 या मूळ संख्या आहेत. 91 ते 100 या दरम्यान 97 ही एकमेव मूळ संख्या आहे. बघा, जर आपल्याला मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत जर पाठ करायची असेल, 1 ते 100 पर्यंत जर आपल्याला पूर्ण मूळ संख्या जर पाठ करायची असेल तर त्या आपण या 10-10च्या टप्प्यामध्ये त्या पाठ केल्या पाहिजे. या 10च्या टप्प्यामध्ये आपण ते पाठ सहज पाठ होऊ शकतात आणि आपल्या लक्षात राहू शकतात. बघा, इथे 4, 4, 2, 2, 3, 2, 2, 3, 2, 1 अशा टप्प्यामध्ये ते पाठ करायच्या आहेत. तर बघा, दिलेल्या संख्येचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तिसरा प्रकार आपण या ठिकाणी घेणार आहे. तिसरा प्रकार म्हणजे जोडमूळ संख्या. बघा, हा संख्याचा तिसरा प्रकार याला म्हणता येणार नाही. हा संख्याचा मूळ संख्याचाच उपप्रकार आहे. मूळ संख्याच आहे पण त्याचा उपप्रकार याला मानला जातो. पण आपण त्याला लक्षात ठेवण्यासाठी त्याला 3 नंबर देऊ आणि संख्यांचा तिसरा प्रकार असं समजू. तो संख्यांचा उपप्रकार आहे पण आपल्याला समजण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी किंवा एकत्रितरित्या सर्व संख्यांच्या प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी आपण त्याला 3 नंबर नाव दिलं. तर तिसरा प्रकार आपण बघू, जोडमूळ संख्या. बघा, जोडमूळ संख्या नावातच आहे, जोड मूळ. ज्या संख्या जोडून आलेल्या असतात पण मूळ असतात अशा संख्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. आत्ताच आपण 1 ते 100 पर्यंत काही संख्या पाहिली. 1 ते 100 पर्यंत आपण 25 मूळ संख्या पाहिल्या. त्यामध्ये सुरुवातीला 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाहिल्या. जर आपण या संख्यांचा जर विचार केला तर बघा, 3 आणि 5 या 2 संख्येचा जर विचार केला तर या 2 संख्येमध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 या 2 संख्येचा जर विचार केला तर या संख्येमध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 11 आणि 13 या 2 संख्येचा विचार केला तर या 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा संख्यांच्या जोडीला
जोडमूळ संख्यांची जोडी किंवा जोडमूळ संख्या असे म्हणतात. आपण या ठिकाणी एवढ्या संख्या पाहिल्या. या संख्येमध्ये 3 5 5 7 11 13 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी होईल. 17 19 दोन मूळ संख्या आहेत, पण या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे, म्हणून अशा संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात. बघा, तर मग जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा सर्व संख्यांना जोडमूळ संख्यांच्या जोड्या किंवा जोडमूळ संख्या असे म्हणतात. पण मग आपण विचार केला या ठिकाणी तर 1 ते 100 पर्यंत अशा आपल्याला किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या सापडतील? तर बघा, 1 ते 100 पर्यंत जर विचार केला तर 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी सापडतात. 8 मूळ संख्यांच्या जोड्या. 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. कोणकोणत्या? तर 1 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73. बघा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. त्या कोणकोणत्या? 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73. या जोड्या लक्षात ठेवायच्या. यावर भरपूर 5वी 8वी स्पर्धा परीक्षेच्या पूर्ण परीक्षेला या जोडमूळ संख्येवर एक तरी प्रश्न विचारला जातो. तर बघा, लिहून घ्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा दोन संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर बघा, आपण त्याची व्याख्या लिहून घेऊ. बघा, स्क्रीनवर तुम्हाला जोडमूळ संख्येची व्याख्या आणि 1 ते 100 पर्यंत ज्या 8 जोड्या आणि त्या जोड्या कोणकोणत्या याची माहिती दिलेली आहे. तर ही व्यवस्थित स्क्रीनशॉट करा किंवा लिहून घ्या. संख्यांचा तिसरा प्रकार आपण अभ्यासू. संख्यांच्या प्रकारातील चौथा प्रकार तो म्हणजे संयुक्त संख्या, ज्याला आपण को प्राईम नंबर असे म्हणतो. संयुक्त संख्या म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊ. संयुक्त म्हणजे एकत्रित येणे. संयुक्त या शब्दाचा अर्थ होतो एकत्रित येणे. तर एकत्रित काय कोणती संख्या येते? तर बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय? जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार होते त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार होते त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 15 ही संख्या 3 आणि 5 या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेली आहे. उदाहरणार्थ 30 10 गुणिले 3 10 त्रिक 30 म्हणजे या 10 आणि 3 यांचा गुणाकार करून ही संख्या तयार झाली. 3 आणि 5 यांचा गुणाकार करून ही संख्या तयार झालेली आहे. म्हणून संयुक्त संख्या म्हणजे काय? दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार झालेल्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त म्हणजे एकत्रित येणे. या दोन संख्या एकत्रित आल्या, पण कोणत्या रूपाने आला? गुणाकाराच्या रूपाने. दोन संख्यांचा गुणाकार करून जी संख्या तयार होते त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. तर मग 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा जर आपण विचार केला तर 1 ते 100 पर्यंत या यामध्ये आपल्याला 1 ते 100च्या दरम्यान आपल्याला दोन संख्यांच्या गुणाकारातून किती संख्या तयार होतात? तर या 74 संख्या तयार होतात. तर बघा, आपण जर 1 ते 100 पर्यंतच्या संख्येतून जर मूळ 25 संख्या जर काढून टाकल्या तर राहिलेल्या संपूर्ण संख्या संयुक्त संख्या असतात. तर बघा,
1 ते 100 पर्यंत एकूण संख्या आहे, मूळ संख्या आहे 25. आपण 100 मधून जर 25 काढले तर एकूण 75 संख्या या संयुक्त असतात. पण 75 संख्येमध्ये 0 किंवा 1 या दोन संख्या संयुक्त आणि मूळ संख्या नसतात. म्हणून 75 मधून आपल्याला एक संख्या काढून टाकावी लागेल. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 74 या संयुक्त संख्या आहेत. ज्या संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार होतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. तर चला हे समजून घेतलं आपण. त्याचे पॉइंट लिहून घेऊ. बघा, त्याच्या पॉइंट लिहित असताना सर्वप्रथम त्याची व्याख्या, दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार होणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. आणि 1 ते 100 पर्यंत जर आपण पूर्ण अंकांचा विचार केला तर 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यामध्ये 74 या संयुक्त संख्या आहेत. बघा, याच्यात जोड्या असतात. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. संख्या 1 ते 100च्या दरम्यान जर आपण मूळ संख्या काढून टाकल्या 25 तर राहिलेल्या पूर्ण संख्या कोणत्या असतात? संयुक्त संख्या. फक्त त्यामध्ये 1 हा येत नाही. 1 कमी केला म्हणजे 74. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आणि 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या 74. हे दोन आकडे, हे दोन अंक लक्षात ठेवायचे. चला, तर तुम्हाला हा प्रकार समजला असेल तर आपण जो 5व्या प्रकारात संख्यांचा 5वा प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासतोय तो म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? अशा दोन संख्या की त्या दोन संख्यांचा एकही अवयव सामायिक नसतो. अशा दोन संख्येचा एकही अवयव हा सामायिक नसतो. अशा दोन संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. तर बघा, दोन संख्या अवयव म्हणजे हे पहिले त्यासाठी यायला पाहिजे. अवयव म्हणजे काय? एखाद्या संख्येचे अवयव आपल्याला पाडता आले पाहिजे. जर अवयव पाडता आले तर आपल्याला त्या दोन संख्यांचा अवयवांची तुलना करून त्यामध्ये सामायिक अवयव आहे का नाही याचा विचार करता येईल. तर सगळ्यात पहिले दोन संख्येचे अवयव म्हणजे संख्यांचे अवयव कसे पाडतात ते आपण थोडक्यात बघू. उदाहरणार्थ 15 या संख्येचे अवयव 3 गुणिला 5, 5 गुणिला 3 किंवा 15 गुणिला 1 असे 15 या संख्येचे 3 प्रकारे अवयव आपल्याला पाडता येईल. 3 गुणिला 5, 5 गुणिला 3 याचे उलट आणि 15 गुणिला 1. तर बघा, याचे 3 प्रकारचे आपण अवयव पाडलेले आहेत. पण याचे हा आणि ह्या अवयवांची जोडी सारखी आहे आणि कोणत्याही संख्येचा अवयव हा एक असतो. 15 गुणिले 1 ही जोडी त्याची असते. म्हणून आपण काय करणार आहे, या दोन जोड्या त्यामध्ये घेणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी 15 या संख्येचे जर अवयव पाडले तर 15 संख्येचे अवयव येतात 3 आणि 5. तशीच दुसरी संख्या घेतली आपण. 16. 16 या संख्येचे जर आपण अवयव पाडले तर 16 संख्येचे अवयव पडतात. बघा, 8 गुणिले 16 ही एक जोडी आपल्याला या ठिकाणी सापडेल. पुन्हा या 8 या संख्येचे आपल्याला अवयव पाडता येईल. 4 गुणिला 2 गुणिला हे 2 जसेच्या तसे. पुन्हा या 4 संख्येचे आपल्याला अवयव पाडता येईल. 2 गुणिला 2 आणि हे 2 गुणिला 2 जसेच्या तसे. म्हणजे 16 संख्येचे अवयव आपल्याला याप्रमाणे पाडता येईल. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16. म्हणजे 15 या संख्येचे अवयव 3 गुणिला 5 आणि 16 या संख्येचे अवयव 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. तर बघा, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 15 संख्येचे अवयव आणि 16 संख्येचे अवयव या दोन्ही अवयवामध्ये एकही अवयव या ठिकाणी सामायिक नाही.
सामायिक म्हणजे यामध्ये आलेला अवयव यामध्ये नाहीये आणि यामध्ये आलेला अवयव यामध्ये नाहीये, म्हणून आपण असं म्हणू शकतो की 15 आणि 16 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. तर बघा, ज्या दोन संख्यामध्ये एकही अवयव सामायिक नसतो अशा संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. बघा, सहमूळ संख्यांची जोडी ओळखण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला अवयव पाडता आले पाहिजे. तर अवयव कसे पाडायचे हे आपण लसावी आणि मसावी या टॉपिक मध्ये शिकणार आहे. लसावी आणि मसावी या टॉपिक मध्ये आपल्याला संख्यांचे अवयव पाडून लसावी आणि मसावी शोधावा लागतो. तर याची डिटेल माहिती, याची पूर्ण माहिती आपण लसावी आणि मसावी या टॉपिक मध्ये घेणार आहे. पण आता इथे लक्षात ठेवा, सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे ज्या दोन संख्यामध्ये एकही अवयव सामायिक नसतो अशा संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. बघा, हा झाला आपला सहमूळ संख्यांचा प्रकार. संख्यांच्या प्रकारामध्ये हा 5 नंबरचा प्रकार. चला व्याख्या लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. या सहमूळ संख्यांच्या जोडीचा जर आपण विचार केला तर बघा, याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे असा की क्रमवार येणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या असतात, क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या ह्या नेहमी काय असतात, सहमूळ संख्या असतात. मग क्रमवार आपण कोणतीही संख्या घ्या, त्या क्रमवार संख्येमध्ये 15, 16, 23, 24, 36, 37, 98, 99 ह्या ज्या क्रमवार संख्यांच्या जोड्या आहेत. जर एखाद्या संख्या जर क्रमवार येत असते, क्रमवार नैसर्गिक संख्या असेल, तर या दोन संख्या नेहमी सहमूळ संख्यांची जोडी असते. तर हा पॉईंट लक्षात ठेवा, क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतात. हा पॉईंट त्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. चला, तर तुमच्या लक्षात आलं असेल सहमूळ संख्या म्हणजे काय. तर पुढचा 6वा प्रकार आपण घेऊ. संख्याचा 5वा प्रकार समसंख्या, की जो खूप महत्वाचा आहे. समसंख्या त्याला आपण इव्हन नंबर असे म्हणतो. बघा, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो अशा सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. तर बघा, निशेष भाग जातो, निशेष या शब्दाचा अर्थ असा होतो की जर त्या कोणत्याही संख्येला जर 2 ने भागलं तर बाकी 0 यायला पाहिजे. जर बाकी 0 येत असेल तर 2 ने त्या संख्येला निशेष भाग जातो असे म्हणतात. उदाहरणार्थ 36 या संख्येला जर आपण 2 ने भागलं, बे उरला 1, 2 8 16, 18चा भाग जातो, म्हणजे या ठिकाणी बाकी उरत नाही. जर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने जर घ्यायचं असलं लहान मुलांसाठी, तर बे 3 मधून 2 गेले, उरला 1, वरून घेतला 6चा, बे 8 16, 16 वजा 16 या ठिकाणी बाकी उरते 2. म्हणजे 2 ने भाग दिल्यास बाकी 0 वाटतो, म्हणजेच त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो असे म्हणतात. म्हणजे समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो अशा सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. मग समसंख्या कोणतेही 36, 50, 100 या सर्व संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. तर बघा, जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आली, समजा आपण जर विचार केला 2 पासून जर आपण सुरुवात केली, तर 2, 4, 6, 8, 10, 12 या समसंख्यांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक 2 समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. प्रत्येक 2 समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की 2 क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. आणि जर आपल्याला मोठ्यात मोठी किंवा 3 अंकी 4 अंकी समसंख्या जर ओळखायची असेल तर 4832 ही 4 अंकी संख्या आहे. जर आपल्याला ही समसंख्या आहे का नाही हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर ज्या संख्येच्या एकक स्थानी
0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. म्हणजे समसंख्येच्या बाबतीत एक दोन गोष्टी लक्षात ठेवा. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. दोन क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. बस एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा, संख्यांचा 7वा प्रकार विषम संख्या, ज्याला आपण ऑड नंबर असे म्हणतो. जसे सम संख्येला 2 ने भाग जात होता तसंच विषम संख्येला आता 2 ने भाग जात नाही. म्हणजेच विषम संख्या म्हणजे काय? 2 ने निशेष भाग न जाणारी संख्या म्हणजे विषम संख्या. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो. तर क्रमवार 2 विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 हे अंक असतात. तर बघा, हे 2 पॉईंट या ठिकाणी विषम संख्येमध्ये लक्षात ठेवायचे. तर बघा, या संख्यांचा प्रकार हे खूप 17-18 प्रकार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण इलाज नाही त्याला. आपल्याला संपूर्ण संख्यांचे प्रकार एकाच व्हिडिओमध्ये बघायचे. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झाला तरी चालेल. पुढची माहिती आपण थोडी शॉर्टकट आणि महत्त्वाचीच फक्त पॉईंट टू पॉईंट देण्याचा प्रयत्न करू. हा होता संख्यांचा 7वा प्रकार विषम संख्या. तुमच्या लक्षात आला असेल. संख्यांचा 8वा प्रकार म्हणजे पूर्णांक संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतो. तर बघा, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते अशा संख्येला पूर्णांक संख्या असे म्हणतात. संख्येची किंमत पूर्ण असणे म्हणजे 1, 2, 3, 4 म्हणजेच संख्या रेषेवरील सर्व संख्या या पूर्णांक संख्या असतात. मग त्यामध्ये शून्याचा सुद्धा समावेश होतो. तुमच्या लक्षात आलं असेल, पूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्येची किंमत पूर्ण असते अशा संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. संख्या रेषेवरील सर्व संख्यांचा समावेश पूर्णांक संख्येमध्ये होतो. बघा, पूर्ण संख्येची किंमत 2, 3, 10, 100 किंवा -2, -3, -10, -100 या संख्या ज्या आहेत की ज्या धन आणि ऋणभारित संख्या आहेत, या संपूर्ण संख्यांचा समावेश पूर्णांक संख्यामध्ये होत असतो. पुढचा संख्यांचा प्रकार आहे तो म्हणजे 9वा अपूर्णांक संख्या. आपण याच्या अगोदरच्या प्रकारामध्ये पाहिलं होतं पूर्णांक संख्या. ज्या संख्येची किंमत पूर्ण असते ती पूर्णांक संख्या, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते ती अपूर्णांक संख्या. म्हणजे ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्या संख्येला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. किंमत अपूर्ण असणे म्हणजेच ती पूर्ण नसणे. तर अपूर्णांक संख्येचे 3 प्रकार पडतात. पुन्हा त्या 3 प्रकारापैकी पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक. जो अपूर्णांक अंश आणि छेद या स्वरूपात दिला जातो त्या अपूर्णांकांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 2/3, 5/8, 9/4. जो अपूर्णांक अंश आणि छेद या स्वरूपात दिले जातो याला म्हणायचं अंश, याला म्हणायचं छेद. जी संख्या अंश आणि छेद स्वरूपात दिल्या जाते त्या संख्येला व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे याची किंमत अपूर्ण आहे, म्हणजे हा अपूर्णांक आला पण अपूर्णांकामध्ये तो आला व्यवहारी अपूर्णांक. पुन्हा दशांश, दुसरा प्रकार आहे दशांश अपूर्णांक. ज्या संख्येची किंमत दशांशामध्ये असते म्हणजे पॉइंट मध्ये असते त्या संख्येला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. बघा, आपण जर या ठिकाणी विचार केला तर 2/3 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर करताना आपल्याला हा अपूर्णांक दशांश रूपात लिहावा लागतो. म्हणजेच आपण 2/3 हा अपूर्णांक जर आपण व्यवहारी अपूर्णांकाचं जर आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर त्या अपूर्णांकाला म्हणायचं दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करताना त्याला दशांश द्यावा लागतो. अशा संख्येला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे आवर्ती दशांश अपूर्णांक.
बघा, जेव्हा आपण व्यवहार्य अपूर्णांकाचं रूपांतर हे दशांश अपूर्णांकामध्ये करतो तेव्हा रूपांतर करताना मात्र 703 हा व्यवहार्य अपूर्णांक आहे। या व्यवहार्य अपूर्णांकाचं जेव्हा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो 3 1 3 3 2 6 उरला 1 भागाकार म्हणून दिला पॉईंट, इथे झाले 10 3 3 9 10 तून 9 गेले 1 पुन्हा भागाकार म्हणून दिला 0 पुन्हा 3 3 9 पुन्हा 3 3 9 म्हणजे व्यवहार्य अपूर्णांकाचं रूपांतर आपण जेव्हा दशांश अपूर्णांकात करतो पण त्याचं उत्तर निघत नाही, म्हणजे पॉईंट म्हणजे दशांश नंतरचा येणारा अंक जर परत परत येत असेल तर अशा प्रकारच्या संख्येला आवर्ती दशांश